आकाशवाणी प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दशकपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका योग विश्वांतरी. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात योग आणि आहार याविषयी योग प्रशिक्षक आणि आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर प्रीती पाटील यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दशकपूर्तीनिमित्त योग विश्वांतरी या मालिकेमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, येणाऱ्या 21 जूनला योग दिनाला 10 वर्ष पूर्ण होत आहे. आज योग विश्वांतरी या मालिकेमध्ये जळगावच्या आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग प्रशिक्षक डॉक्टर प्रीती पाटील यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. आणि आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. सर्वप्रथम मॅडम मला हे सांगा की आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणूस वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जातो आणि सतत धावपळ करत असतो, तर त्याला त्याचं शरीर तंदुरुस्त राखण्यात किंवा त्याच्या शरीराचं स्वास्थ्य राखण्यात योग मदत करू शकतो. सध्याचं खरंच जीवन जसं तुम्ही म्हटलं तसं धावपळीचं झालेलं आहे. बरोबर. आणि खरं पाहिलं तर हुने देखील हेल्थची व्याख्या हीच केलेली आहे की हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल, इंटलेक्च्युअल, इमोशनल अँड सोशल वेलबिईंग अँड नॉट मिअरली ॲब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. अर्थातच आपलं जे हेल्थ आहे किंवा आपलं जे आरोग्य आहे ते म्हणजे केवळ शारीरिक किंवा मानसिक आरोग्य नाही, तर हुने त्यात इतरही म्हणजे जसे स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक, इंटलेक्च्युअल, इमोशनल, भावनिक आणि सामाजिक सुद्धा त्यात ॲडिशन केलेले आहेत. तर योगाचा ह्या सर्व आस्पेक्टवर खूप छान आपण उपयोग होऊ शकतो. योग म्हणजे केवळ आसनं करणं किंवा प्राणायाम करणं म्हणजे योग नाहीये. तर योग हा आपण दैनंदिन जीवनात उतरवायला पाहिजे आहे. ॲज अ दिनचर्या आपण योग आपल्या जीवनात जर उतरवला तर आपण ह्या सर्व गोष्टींवर आपलं स्वास्थ्य जे आहे ते टिकवून ठेवू शकतो. योगाची जी आसनं आहे ती वयानुसार वेगळी आहे का की सर्वसामान्य आहेत? निश्चितच सर, वयानुसार फरक पडतो. कारण जी लहान मुलं असतात त्यांची ग्रोईंग एज असतं, त्यांच्या बोन्सची किंवा हाडांची अजून वाढ होत असते, त्याच्यामुळे ते सर्व आसनं नाही करू शकत. त्यांना आसनं करताना काही लिमिटेशन्स असतात. तर जे प्रौढ असतात ते पूर्ण वाढ झालेली असते त्यांची, त्याच्यामुळे ते सगळे आसनं करू शकतात आणि त्या आसनात त्यांना स्थिरता आणणं गरजेचं असतं. आसनं करणं आणि सोडणं म्हणजे योग नाही किंवा म्हणजे आसन करणं नाही, तर तुम्ही जेव्हा आसनाची पोझिशन घेतली आहे त्या पोझिशनमध्ये टिकून राहणं. आणि दुसरी गोष्ट, आसन घेत असताना तुमच्या श्वासावरचा कंट्रोल ढळू न देणं हे सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. आणि ह्या गोष्टी प्रौढ वयात व्यक्ती जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतो. लहान मुलांना ह्या गोष्टी कोऑर्डिनेट करायला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. अर्थात खूप चांगली चांगली मुलं आहेत, काही मुलं खूप छान करतात देखील, पण तरी ही सगळीच मुलं नाही करू शकत. म्हणून मुलांसाठी, प्रौढांसाठी, इव्हन स्त्रियांना देखील काही आसनं, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर त्यांना कंबरदुखीचा त्रास असेल तर पुढे वाकून करायची आसनं त्यांना टाळायला पाहिजे, असे प्रकार केलेले आहेत वेगवेगळे. आणि वृद्धांना तर त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार आसनं आपण सांगितलं जातात, कारण वृद्धांची शारीरिक क्षमता कमी झालेली असते, त्याच्यामुळे ते पूर्णपणे सगळेच आसनं करू शकतील असं नाही. आणि त्यांच्या शारीरिक कपॅसिटीनुसार आपण त्यांना आसनं सजेस्ट करत असतो. आजच्या जीवनात योगाचा बऱ्याच गोष्टीशी संबंध साधला जातो, म्हणजे योगाने आपले आरोग्य, योगाने विविध रोग, योगाने आपलं शरीर, योग आणि आहार. साधारणतः बघता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बऱ्याच परंपरा आपण संस्कृती पाळतो. त्याच्यातली एक म्हणायची झालं की खाद्य संस्कृती. बरेच ती राज्यानुसार वेगळी आहे. आणि भारतीय लोक जर म्हटलं तर खाण्याचे म्हणजे जे आहाराचे फारच शौकीन आहे. तर या योगाचा आणि आहाराचा संबंध असू शकतो का, आणि तो कसा? धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्यम मूलमुत्तमम. अर्थात जे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे मानवी जीवनाचे
चतुष्पाच किंवा 4 पुरुषार्थ जे सांगितलेले आहे त्याच्यासाठी तुमचं आरोग्य महत्वाचं आहे. आणि आरोग्य जर टिकवून ठेवायचं आहे तर आरोग्यात टिकवून ठेवण्याचा पहिला मार्ग तुमचा पोटातूनच जातो. म्हटलंच जातं ना, अन्न तारी अन्नच मारी अन्नच नाना विकारी. म्हणजे तुम्हाला तारतं सुद्धा अन्नच, मारणारं सुद्धा अन्नच असतं आणि नाना विकार उत्पन्न करणारं सुद्धा अन्नच असतं. त्याच्यामुळे योगानुसार पण अन्न कसं खावं, किती खावं आणि कोणत्या प्रकारचं खावं हे विविध प्रकार सांगितलेले आहेत. साधारण योगानुसार 3 प्रकारचं अन्न सांगितलेलं आहे. सात्विक आहार, राजसिक आहार आणि तामसिक आहार. तर सात्विक आहार म्हणजे काय की ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य, बुद्धी, बल हे वाढतं, तुमचं मानसिक स्वास्थ्य टिकून राहतं, शक्ती, आरोग्य, सुख, प्रेम वाढवणारं, रुचकर, स्निग्ध, स्थिर आणि मनाला प्रसन्न ठेवणारं असं जे अन्न असतं ते सात्विक आहार. त्यात आपण मधुर रसाचा प्रामुख्याने आणि स्निग्ध पदार्थांचं आपण त्यात सेवन करू शकतो. तर राजसिक अन्न म्हणजे काय, तिखट, आंबट, खारट, अतिउष्ण, झणझणीत, निरस, दाह उत्पन्न करणारं असं तर असतंच. त्यासोबत जेव्हा तुम्ही राजसिक अन्न घेतात तेव्हा त्याच्यामुळे तुम्हाला दुःख, राग, क्लेश हे सुद्धा भाव उत्पन्न होतात तुमच्या शरीरात. आणि तिसऱ्या प्रकारचं सांगितलंय तामसिक अन्न, जे शिळं आहे किंवा ज्याला दुर्गंधी येते आहे किंवा जे तमोगुणाचं असतं, ज्याच्यामुळे तुमच्या शरीरात तमोगुण वाढतो, म्हणजे तुमच्या शरीरात आळस वाढतो, असं जे अन्न आहे ते तामसिक अन्न सांगितलं जातं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही फक्त सात्विक अन्नच खावं. जर तुम्ही फक्तच सात्विक अन्न खाल्लं तर तुमच्या शरीरात बॅलन्स राहणार नाही. कारण नुसतंच सत्वगुण तुम्हाला महत्वाचा नाहीये. राजसिक गुण जर तुमच्यात नसेल तर तुम्ही काही कामच करणार नाही. सत्वगुणाने तुम्ही निष्क्रिय बनत जाल. त्याच्यामुळे राजसिक गुणाचं अन्न सुद्धा आवश्यक आहे. तामसिक गुण तर वर्ज्य सांगितलेलं आहे, पण सात्विक आणि राजसिक ह्या गुणाचं अन्न जर तुम्ही बॅलन्स ठेवून खाल्लं तर ते जास्त योग्य आहे. आणि तसं जर अन्न सेवन केलं तर तुमचं आरोग्य टिकून राहायलाही मदत होते आणि तुम्ही योगातही प्रगती करू शकता. तुम्ही सात्विक अन्नाचा आता उल्लेख केला. आयुर्वेदामध्ये काय असतात, बरेचसे पदार्थ किंवा अन्न जे असतं हे सेंद्रिय असतं आणि ते पर्यावरण पूरक असतं. बरोबर. तर योग्य आहारासाठी आयुर्वेद महत्वाचा आहे का? आपण योग, आयुर्वेद किंवा निसर्गोपचार ह्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या करून नाही बघू शकत. हे जे तिन्ही शास्त्र आहेत किंवा आपल्या प्राचीन संस्कृतीत जे शास्त्र सांगितलेले गेलेले आहेत ते एकमेकांना पूरक असेच आहेत. तर असं म्हटलं जातं की इमर्जन्सीत आयुर्वेद उपयोगाचा नाहीये. हे तेवढंच खरं आहे. म्हणजे आयुर्वेद तुम्हाला लॉंग टर्म डिसिजेससाठी फायद्याचा आहेच, पण इमर्जन्सीच्या वेळेला तुम्हाला ॲलोपॅथीकडे जावंच लागतं. तसंच आयुर्वेद तुमचा डिसीज क्युअर करतात, पण तुम्हाला मेंटेन ठेवण्यासाठी आयुर्वेदात काय सांगितलंय, समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रियाः प्रसन्नात्मेंद्रिय मनः स्वस्तम इति अभिधीयते, अशी तुमची आरोग्याची व्याख्या आयुर्वेदात केली आहे. अर्थात त्यात फक्त तुमचं शरीर किंवा इंद्रिय यांना महत्व दिलेलं नाहीये, तर मन आणि आत्मा यालाही तेवढंच महत्व दिलंय. आणि तुम्हाला मन आणि आत्मा यांना जर संतुलित ठेवायचं असेल तर निश्चितच तुम्हाला योगाकडे वळावंच लागतं. त्याच्यामुळे सर आपले जे शास्त्र आहेत ते आपण असे वेगळे वेगळे नाही करू शकत. आयुर्वेदात सुद्धा तुम्ही जे म्हटलात की आहाराचं महत्व, आयुर्वेदात सुद्धा तेवढंच महत्व आहे. फरक एवढाच आहे की प्रत्येक शास्त्राने वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून आहाराचा विचार केला आहे. जसं योगशास्त्राने सात्विक, राजसिक, तामसिक असा विचार केला आहे, तर आयुर्वेदाने षड्रसात्मक आहाराचा विचार केला आहे. त्यात स्वाद्व, अम्ल, मधुर, तिक्त, कषाय असे 6 जे रस असतात त्या रसांचा विचार आयुर्वेदाने केला आहे आणि षड्रसात्मक आहार घेण्यासाठी आयुर्वेदाने सजेस्ट केलेला आहे. साधारणतः योगासनं करण्यासाठी आपण जो आहार घेतो त्या आहारानंतर किती काळानंतर योगासनं करायला हवी, किंवा आहाराच्या अगोदरची किंवा आहाराच्या नंतरची योगासनं असा आपण असे प्रकार करू शकतो का? कोणतेही आसनं किंवा कोणताही व्यायाम हा आहार घेण्याच्या पूर्वी म्हणजे अनशनपोटी करावा असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे तुमचं पोट रिकामं असताना कोणतेही आसनं, व्यायाम किंवा आसनं केलेत तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो आणि तुम्ही चांगल्या रीतीने करू शकतात. त्याच्यामुळे शक्यतो आहार घेण्यापूर्वीच योगासनं करावीत किंवा व्यायाम करावा. फक्त आहार घेतल्यानंतर एक वज्रासन असं आसन आहे की जे तुम्ही आहारानंतर लगेच करू शकतात, ज्याच्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते, तुमचं खाल्लेलं अन्न पचन होतं व्यवस्थित. त्याच्यामुळे तेवढं एकच आसन तुम्ही खाल्ल्यानंतर करू शकतात. आणि साधारण जेवणानंतर जर तुम्ही म्हणाल तर साधारण 5 ते 6 तासांचा गॅप निश्चित हवा.
तेवढ्या वेळात आपलं अन्न पचायला मदत होते. अन्न पचन झालेलं असल्यामुळे आपल्या शरीराला लाघवता येते, म्हणजे शरीर लघु झालेलं असतं आणि आपण आसनं चांगल्या प्रकारे करू शकतो. बरं, एखाद्या वेळेस अजीर्ण होते, अन्न पचल्या जात नाही किंवा जड अन्न जाते, तर या जड आहाराचा आपल्या योग अभ्यासावर परिणाम होऊ शकतो? निश्चितच. कारण जेव्हा तुम्ही आसन करतात किंवा आसनाची जी स्थिती तुम्हाला प्राप्त करायची असते तेव्हा तुमचं पोट रिकामं असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे शक्यतोवर योगा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा उठल्यानंतर प्रातःकाळी करण्यासाठी सजेस्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा अजीर्ण असतं किंवा अपचन असतं तेव्हा तुम्हाला ती जी स्थिती आहे, शारीरिक स्थिती आहे, ती तुम्ही त्या लेव्हलपर्यंत, म्हणजे जे योगाची जी पोझिशन सांगितलेली आहे, उत्तम स्थिती तुम्हाला प्राप्त करता यायला पाहिजे, ती नाही तुम्ही करू शकत. त्याच्यामुळे अपचनाचा आणि त्याचा निश्चितच त्रास होतो. आणि अपचन किंवा असा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अकॉर्डिंगली तुमचे आसनं बदल केले पाहिजेत. योगाने किंवा व्यायामाने आपली शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य साधलं जातं, पण शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य म्हणजे संपूर्ण आपलं तंदुरुस्त आहे असं म्हणू शकत नाही. मनाचं स्वास्थ्य तरी कुठेतरी आवश्यक असतं. ते योगाद्वारे साधल्या जाऊ शकते का? योगाची व्याख्याच ही आहे की योगश्च चित्तवृत्ती निरोधः. योग म्हणजे काय तर जोडणे. बरोबर. जो आपल्याला परमात्म्याशी किंवा त्या अत्युच्च शक्तीशी जोडतो तो योग आहे. बरोबर. आपण जोडलं कशाद्वारे जातो तर मनाच्या शक्तीद्वारे आपण परमात्म्याशी जोडले जातो. त्याच्यामुळे मानसिक आरोग्य किंवा तुमचं आध्यात्मिक आरोग्य, आत्मिक समाधान, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला योगाने साध्य करता येऊ शकतात. अष्टांग योग त्याच्यासाठी सांगितलेला आहे. अष्टांग योगात 8 अंगांचा विचार केलेला आहे. त्यात फक्त शारीरिकच नाही तर मानसिक, आध्यात्मिक सगळ्या विकासाचा त्यांनी, पतंजली ऋषींनी त्यात त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच सर, मनासाठी योगासारखा उत्तम पर्याय नाही आहे दुसरा. आपला देश हा व्रतवैकल्यांचा देश आहे, म्हणजे कुठेतरी व्रतवैकल्य आले की आहाराचा संबंध आलाच. बरोबर. तर आपल्या देशामधील व्रतवैकल्य आणि योग याचाही फायदा आहार नियोजनात होऊ शकतो का? घेरंड संहितेत असं सांगितलंय घेरंड ऋषींनी की जी लोक रेग्युलर प्राणायाम करतात त्यांनी 24 तासांच्या वर लंघन करू नये किंवा उपवास करू नये. उपवास करावा पण त्याला लिमिट असायला पाहिजे. आणि तो सुद्धा उपवास म्हणजे काय किंवा आपण जे लंघन करतो, उपवासचा उपनिषदात अर्थ काय सांगितलाय तर उप अधिक वास, म्हणजे परमेश्वराजवळ वास करणे म्हणजे उपवास, असा त्याचा अर्थ आहे. पण आपण भुकेलं राहणे किंवा विचित्र प्रकारे अन्न सेवन करणं, त्यात आपण दिवसभर काहीतरी साबुदाण्याची खिचडी आणि हे सगळं खाणार, तर त्याला काहीच अर्थ नाहीये. तुम्ही लंघन करू शकतात, उपवास करू शकतात, पण त्याचा कालावधी जास्तीत जास्त 24 तास असावा. 24 तासाच्या वर उपवास करू नये. त्याच्यामुळे तुमची व्याधी क्षमतेवर पण परिणाम होतो आणि तुमची शारीरिक क्षमतेवर पण परिणाम होतो. म्हणून व्रतवैकल्य करावीत, निश्चितच करावीत. त्याच्याने पण तुम्हाला मानसिक स्वास्थ्य तेवढंच मिळतं. आणि शेवटी व्रतवैकल्य म्हणजे काय आहे तर मंत्रोपचार आणि ते येतं त्याच्यात. शिवाय तुम्ही तुमच्या शारीरिक क्रिया ज्या असतात त्याच्यावर लगाम घालतात, मानसिक क्रियांवर किंवा मनातले जे विचार असतात त्याच्यावर लगाम घालतात व्रतवैकल्यांद्वारे. आणि योगातही तुम्हाला तेच सांगितलेलं आहे की तुमच्या मानसिक क्रियांवर लगाम घालणं हेच महत्वाचं आहे. योग हा मन आणि आत्मा यावर संतुलन राखण्यात मदत करतो. बरोबर आहे. आत्मा म्हटला की अध्यात्म आलं, तर योग आणि अध्यात्म हा संबंध आपण कसा सांगाल? योग आणि अध्यात्माचा तर फारच जवळचा संबंध आहे. कारण योगाचं जे अंतिम हे आहे तेच तुमचं मोक्ष प्राप्ती हेच आहे. म्हणजे समाधी जी सांगितली आहे अष्टांगामध्ये 8वं अंग जे समाधी सांगितलेलं आहे, समाधी म्हणजे दुसरं काय तर परमात्म्यात लीन होणं, हेच समाधी. आणि मोक्ष म्हणजे मृत्यूनंतर मोक्ष असा त्याचा अर्थ होत नाही. तर जेव्हा तुम्ही देहासकट असतात म्हणजे सदेह असतात तेव्हा तुम्हाला मोक्ष प्राप्ती होणं म्हणजेच काय, तुम्ही सगळे जे काम, क्रोध, राग, लोभ, मत्सर हे जे षड्रिपू आहेत त्यांच्यापासून अलिप्त होणं. तसंच श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलेलं आहे कर्मण्येवाधिकार असते, म्हणजे तुम्ही तुमचं कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. म्हणजेच काय, म्हणजेच मोक्ष प्राप्ती येणं. आणि ते तेव्हाच झळकेल जेव्हा तुम्हाला योगाचा साथ मिळाला तर निश्चितच ते तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वात दिसून येईल. सर्वात शेवटी तुम्ही योग प्रशिक्षक आणि आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून संतुलित आहार हा कसा असावा याबद्दल काय सांगा?
संतुलित आहारात सर्वात महत्त्वाची गोष्ट जे आजकाल फास्ट फूडकडे सगळं पुढची पिढी चालली आहे, तर ते फास्ट फूड बंद होणं खूप गरजेचं आहे. आता काळानुसार आपण टोटली बंद नाही करू शकत, कारण काही गोष्टींना लिमिटेशन्स आहेत, काही गोष्टी ॲक्सेप्टही कराव्या लागतात. त्याच्यामुळे वन्स इन अ व्हाईल 15 दिवसातनं 8 दिवसातनं एकदा ठीक आहे. पण जर तुम्ही रोजच पॅक फूड खाता आहेत, रोजच फास्ट फूड खातायत, तर ते चुकीचं आहे. शक्यतो अन्न हे ताजं असावं, म्हणजे सकाळी बनवलेलं अन्न सकाळी खावं आणि रात्री तयार केलेलं रात्री खावं. फ्रीजमधलं अन्न जेवढं शक्य आहे तेवढं टाळावं. त्याच्यानंतर वरण भात, भाजी पोळी असा चौरस आहार असावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं सीझनल फळभाज्या, पालेभाज्या आणि फळं हे याचा आहारात जरूर समावेश असावा. जनरली आजकाल काय होतं, वर्षभर सगळे फळं मिळतात, वर्षभर सगळ्या भाज्या मिळतात, पण शक्यतो जे सीझनल आहे ते खाण्याकडे जर आपण कल ठेवला तर ते जास्त बेटर आहे. त्याच्यानंतर सगळ्या डाळींचा समावेश आपल्या आहारात असायला हवा. म्हणजे थोडक्यात आपला संतुलित आणि चौरस आहार असावा. आजकाल सर कॅलरीज आणि त्याच्यामुळे इतके लोक कॉन्शियस झालेले आहेत, पण बऱ्याचदा काय होतं, डाएटच्या नावाखाली इतकं चुकीचं अन्न खाल्लं जातं किंवा इतकं मिसगाईड केलं जातं किंवा बऱ्याचदा भुकेलं ठेवलं जातं, ते सुद्धा चुकीचं आहे. नीट व्यवस्थित सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा जेवण करावं. शक्यतो संध्याकाळचं जेवण जर सूर्यास्तापूर्वी झालं तर ते खूप उत्तम, पण आजकालच्या आपल्या दैनंदिन यात ते शक्य नाहीये. तरी पण रात्रीचं जेवण आणि झोप यात कमीत कमी 1.5 ते 2 तासाचं अंतर ठेवणं गरजेचं आहे. फक्त आहार घेणं उपयोगाचं नाहीये, तर आहार तुम्ही कसा घेत आहात हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ताट घेतलंय, समोर टीव्ही चालू आहे, ताटात काय माहितीच नाहीये आणि आपण जेवतोय, त्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही नीट व्यवस्थित खाली बसा, टेबल चेअर, जसं तुम्ही कम्फर्टेबल असाल तसं, पण पूर्ण लक्ष तुमचं जेवणाकडे असायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेवताना तुमचं मन प्रसन्न असायला पाहिजे. आणि जसं जेवताना मन प्रसन्न असायला पाहिजे तसंच स्वयंपाक करताना स्वयंपाक करणारीचं मन सुद्धा प्रसन्न असणं गरजेचं आहे. ह्या खूप सूक्ष्म गोष्टी आहेत, पण यांचा इतका इम्पॅक्ट होतो, तो लॉंग टर्म असतो, लगेच लक्षात येत नाही, पण याचा खूप छान इम्पॅक्ट होत असतो आपल्या दैनंदिन जीवनावर. आणि तिसरी गोष्ट, शांततेने आणि अन्न चावून चावून खावं. आणि सगळ्यात महत्वाचं, उदर भरणं नोहे जाणी जे यज्ञ कर्म, हे लक्षात घेऊन अन्न ग्रहण करावं. आजकाल मुलं काय करतात, आई हीच भाजी बनवली, आई तू असंच करते, असं नाही. जे समोर तुमच्या आलेलं आहे ते आनंदाने, आणि एक यज्ञ कर्म करतो आहोत आपण, त्यात कशा समिधा टाकल्या जातात तसं अन्न आपण समिधा म्हणून टाकतो आहे, हे ध्यानात घेऊन त्याच्यानुसार आहार सेवन करावा. फारच छान मॅडम. आज आपण आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दशकपूर्तीनिमित्त आमच्याशी जो संवाद साधला आणि योग आणि आहार हा आपल्या जीवनासाठी कसा आवश्यक आहे हे आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना योग्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणी जळगावतर्फे मी आपला धन्यवाद मानतो. धन्यवाद सर. श्रोते हो, आत्ताच आपण योग आणि आहार याविषयी योग प्रशिक्षक आणि आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर प्रीती पाटील यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आणि याबरोबरच योग विश्वांतरी हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या